नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात सुधीर सुखटणकर यांच्या कार्निव्हल या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुधीर सुखटणकर लिखित गेलेली केस. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शर्वाणी शहाणे कन्सल्टिंग रूम बंद करून घरी निघण्याच्या तयारीत होत्या. त्यांना निघायला नेहमी रात्रीचे किमान 9 वाजत असत. फार दिवसांनी घरी लवकर जाण्याचा योग आला म्हणून त्या खुशीत होत्या. स्वागत करतीला सुद्धा त्यांनी घरी पाठवून दिलं आणि एक महत्त्वाचा फोन करण्यासाठी त्या मागे थांबल्या. बोलून झाल्यावर त्या उठल्या आणि निघताना दिवा काढणार इतक्यात 50शी ओलांडलेलं एक दाम्पत्य आत आलं. त्यांनी काहीशा नाराजीनं बसायला सांगितलं. त्या त्यांचा फॉर्म भरायला लागल्या. नंतर त्या श्री व सौ धिरमाडकरांच्याकडे वळल्या आणि म्हणाल्या, हां बोला. आमचा मुलगा हरवलाय, गणपतराव धिरमाडकर म्हणाले. कपाळावर हात मारून घे डॉक्टर शर्वाणी म्हणाल्या, अहो मग इथे कुठे आलाय तुम्ही? तुम्हाला काय हे पोलीस स्टेशन वाटलं का? जा पोलिसात जा. इतकं बोलून त्या थबकल्या. त्यांच्यातली मानसोपचार तज्ज्ञ जागी झाली. ही चुकीच्या जागी जाण्याची मानसिक केस आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी विचारलं, असं तुम्हाला कधीपासनं होतं आहे आणि तुमच्यापैकी कुणाला होतं आहे? असं म्हणजे कसं? गणपतरावांनी विचारलं. म्हणजे हे असं पोलिसांच्याकडे न जाता तुम्ही इथे आलात. गणपतरावजी मला एक सांगा, केस कापण्यासाठी म्हणून तुम्ही कधी हॉटेलात गेलाय का? यावर गणपतरावांनी 7 मजली हास्य केलं आणि म्हणाले, तुम्हाला म्हणायचं आहे की हॉटेलात जाऊन मी इडली सांबार मागवण्याच्या ऐवजी वेटरला वरचे बारीक करू नको रे बाबा असं सांगतो का? छे, केस कापायला मी नेहमी आमच्या केशव कर्तनालयातच जातो. पण मागे एकदा एका लॉजिंगच्या हॉटेलात गेलो होतो. तिथे एक न्हावी आला होता विचारायला. आता त्याची 5 स्टार हॉटेलात सलूनची सोय असते म्हणतात, पण मग गरीब आम्ही कशाला जातोय त्या पंचतारंकात हॉटेलात? बरं, मग कधी उलट प्रकार केलाय का तुम्ही? म्हणजे केश कर्तनालयात जाऊन मसाला डोसा मागवणे वगैरे? आता मात्र गणपतराव काहीसे वैतागले आणि नर्मदाबाईंना म्हणाले, तरी मी म्हणालो होतो इथे नको येऊया, या मॅडमचाच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. तुम्ही गप्प बसाव, आपण बरोबर ठिकाणी आलोत, त्यांना तपासायचं काम करू द्या. डॉक्टर शर्वाणी गणपतरावांकडे नीट निरखून बघायला लागल्या. बहुतेक मनोरुग्ण डॉक्टरकडे यायला तयार नसतात, कारण आपली मानसिक अवस्था बिघडली आहे हे त्यांना मान्यच नसतं. त्या गणपतरावांना म्हणाल्या, हे बघा धिरमाडकर साहेब, तुम्हाला तसं काही झालेलं नाही आहे. माझंही होतं कधी कधी असं. अहो त्या दिवशी ना मी मावशीकडे जायला निघाले आणि सवयीनं इथंच येऊन बसले. मी सांगितलं नाही तुला यांनाच काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून? गणपतराव नर्मदाबाईंकडे वळून म्हणाले, नाही प्रॉब्लेम वगैरे काही नाही आहे. काही वेळा ना आपण आपल्याच विचारात असतो, तंद्रीत असतो आणि भलतीकडेच जातो. तुमचं असं वरचेवर होतं ना. ठीक आहे, मी तुम्हाला गोळ्या लिहून देते, काही मानसिक व्यायामसुद्धा आहेत, तुम्ही एकदम ठाकठीक व्हाल. तुम्ही जरा बाहेर बसता, मी आधी यांच्याशी बोलते. गणपतराव बाहेर जायला उठले, पण नर्मदाबाई म्हणाल्या, अहो बाई त्यांना नका बाहेर पाठवूत, ते तडक घरी निघून जातील. मी सांगते तुम्हाला काय झालं आहे ते. अहो आमचा मुलगा हरवला आहे आणि त्याबद्दल तुमचा सल्ला घ्यायला आम्ही आलो आहे. यांना चुकीच्या ठिकाणी जायची बिलकुल सवय नाही. ते ठरवतात तिथे जातात, ठरवतात तेच करतात. आता प्रश्न आहे ना तो आमच्या मुलाचा. तो हरवला आहे ना. बरं पुढे बोला. आम्ही त्याची आता पोलिसात तक्रार करणार नाही. त्याला कारण आहे, आमच्या मुलाला न हरवायची सवयच आहे. त्याच्याशी वागण्यात आमचं काही चुकतं आहे का? तो पुन्हा हरवू नये म्हणून आम्ही काही काळजी घेऊ शकतो का हे विचारायला आम्ही इथे आलो आहे. अहो पण सध्या हरवला आहे ना तो परत आल्यावर त्यालाच घेऊन या. आधी त्याला घरी तर येऊ द्या. तो घरी येईलच हो. आत्तापर्यंत 10 वेळा हरवला आहे, 9 वेळा सापडला आहे. आता मात्र गणपतरावांना राहवलं नाही. त्यांनी सगळी स्टोरी सांगायला सुरुवात केली. असं झालं, केवळ 3 वर्षांचा असताना अर्जुननं हरवण्याचं खातं खोललं. तेव्हा तो जत्रेत हरवला होता. त्याला जुळाभाऊ आहे का?
डॉक्टरांनी विचारलं. डॉक्टर, आम्ही हिंदी सिनेमाची नाही, खरी खुरी गोष्ट सांगतोय. जत्रेत हरवलेला जुळाभाऊ 25 वर्षांनी उगवतो सिनेमात. पण आमच्या अर्जुनला पुढे पुन्हा पुन्हा हरवायचं होतं, त्यामुळे त्याच्यापाशी तेवढा वेळ नव्हता. त्याचं काय झालं? असं म्हणून गणपतरावांनी डॉक्टरीणबाईंना ती अख्खी कथाच ऐकवली. अर्जुन 3 वर्षाचा असताना गणपतराव नर्मदा आणि अर्जुनसह देवीच्या जत्रेला गेले होते. तिथे हे तिघे फोटो काढायला स्टुडिओत शिरले. बाहेर पडताना बघता तर अर्जुन गायब. आजूबाजूला बघितलं, अर्जुनचा पत्ता नाही. नर्मदा ओक्साबोक्षी रडायला लागली. बघ्यांनी गर्दी केली. कुणी कुणी हरवण्यासारख्या जागा सांगायला लागले. मग नर्मदेला स्टुडिओतच बसवून गणपतराव अर्जुनला शोधायला निघाले. ते आधी गोलगोल मोटारी फिरत होत्या तिकडे गेले. मोटारींच्या आकर्षणानं तो तिथे गेला असेल अशी त्यांना आशा होती, पण ती फोल ठरली. मग वर जाणाऱ्या चक्राकडे ते गेले, पण अर्जुन तिथेही नव्हता. गणपतरावांना शक्य होतं तिथे तिथे त्यांनी बघितलं, पण माणसांच्या गर्दीत चिमुरडा अर्जुन कुठेच दिसला नाही. हताश होऊन गणपतराव नर्मदेसह स्वतःच्या गावी परतले. नर्मदेनं रडून घर डोक्यावर घेतलं. 3 दिवस ती अन्नाला शिवली सुद्धा नाही. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी, नातेवाईकांनी तिला समजावायचा खूप प्रयत्न केला, पण पालथ्या घड्यावर पाणी. शेवटी गणपतरावांनी नर्मदा जेवणार नसेल तर मी स्वतः आमरण उपोषणाला बसतो असं जाहीर करून टाकलं. पण तरीसुद्धा नर्मदा हट्ट सोडेना. मग कुणीतरी तिला समजावलं आणि नर्मदेनं डाळभात जेवून उपोषण सोडलं. आठवडा गेला, 15वडा गेला, पण अर्जुनचा पत्ता काही लागेना. पोलीस स्टेशनात खेटे झाले, पण पोलीस म्हणाले, जत्रेत हरवलेलं पोर म्हणजे गवताच्या गंजीत हरवलेली सुई. तुम्ही पोराचा हात सोडलात कसा? आणि हो, तुम्हीच पोराचं कशावरनं काय बरं वाईट केलं नसन. या धमकीवाजा प्रश्नानं गणपतराव गांगरले आणि त्यांनी पोर सापडायची आशा दिली सोडून. एक दिवशी गणपतरावांना आपण हौसेनं काढलेल्या फोटोची आठवण झाली. फोटो दुसऱ्या दिवशी मिळणार होता, पण पोराच्या गडबडीत ते फोटोचं साप विसरून गेले होते. आता पोरगं नाही तर नाही, पण आठवण म्हणून त्याचा फोटो तरी जपून ठेवावा म्हणून ते पुन्हा त्या जत्रेच्या गावी गेले. पण स्टुडिओवाला आपलं पाल उचलून कधीच निघून गेला होता तिथनं. पण ज्या घराच्या ओसरीत त्यांनी स्टुडिओ थाटला होता त्यांनी फोटोग्राफरचा पत्ता दिला. वर आनंदाची बातमीसुद्धा दिली की तुमच्या मुलाला फोटोग्राफर आपल्या घरी घेऊन गेला आहे. अर्जुन कधी सापडला, कसा सापडला, कुठं सापडला हे विचारायला सुद्धा गणपतराव थांबले नाहीत. ते एसटी पकडून तडक फोटोग्राफरच्या गावी गेले. गणपतरावांना बघता फोटोग्राफर तडकला. अहो, ते पोरगं तुमचंच की, कुणाचं पळवून आणलं होतं तुम्ही? 15 दिवस तुम्ही त्याची दात फिर्याद घेत नाही म्हणजे काय? आणि आम्हाला काय माहिती तो तुम्हाला सापडलाय ते? बरं ते जाऊ दे, माझं पोरगं मला भेटवा. नशीब तुम्ही आज आलाय. आजचा दिवस वाट बघून मी तुमच्या पोराला पोलिसात जमा करणार होतो. मग पंचनामा, ओळख पटवणं सगळं तुमच्या बोकांडी बसलं असतं. कदाचित तुम्हालाच आत टाकून तुम्ही पोरं पळवता का ह्याची चौकशी सुद्धा झाली असती. अहो मालक, तो पोरगा माझा नसता तर मी बैल मुझे मार करत पोलिसात कशाला गेलो असतो? गणपतरावांनी सडेतोड सवाल विचारला आणि बापाचा आवाज ऐकून अर्जुनच बाबा बाबा करत बाहेर आला. बापाला बी लागला. अहो, तो कसा मिळाला ते सांगा की डॉक्टरांना. नर्मदाबाईंनी नवऱ्याला आग्रह केला. डॉक्टरीणबाईंना सुद्धा उत्सुकता वाटायला लागली. गणपतराव म्हणाले, त्याचं असं झालं, एक जादूगार तिथे जादूचे प्रयोग करत होता. त्यांनी एका मांजराला ठार केलं आणि नंतर जादूनी जिवंत केलं. मग बघ्यांना विचारलं, कुणी आपलं मूल देईल का? मी त्याला मारून टाकतो, पुन्हा जिवंत करून दाखवतो. पण बघ्यांपैकी कोणी तयार होईना. आमचा अर्जुन नेमका त्यावेळी तिथे होता. त्याला लहानपणी मांजरांचं भारी वेड होतं. तो मांजर पकडायला म्हणून पुढे गेला तर शाब्बास म्हणून जादूगारांनी त्याला उचलून घेतलं. अरे बापरे, नाही काही झालं नाही पुढे, कारण तेवढ्यात तिथला एक माणूस पुढे झाला. त्याने अर्जुनाला जादूगाराकडनं घेतलं हिसकावून आणि चौकशी केली की कोण आहे त्याचे आईबाप. हे आईबाप आहेत का कसाही आहे? पण कोणीच पुढे येईना. येणार कसं? आम्ही कुठे होतो तिथे? आता याचे आईबाप पोराला टाकून पळाले असावेत असा त्या माणसाने कयास बांधला. त्या माणसाने अर्जुनला उचललं खरं, पण आता पोराचं काय करायचं हा प्रश्न त्याला पडला. तिथला एक दुकानदार त्याच्या ओळखीचा होता. तो म्हणाला, राहू द्या पोराला इथे, आमच्या घरात 25 माणसं आहेत, हा 26वा. तर आमच्या अर्जुननं त्यांच्या घरातल्यांना वेड लागलं.
अर्जुन तसा गोडच नाही का ग नर्मदे. म्हणजे काय, फार गोड होतं पोरगं लहानपणी, अगदी माझ्या वळणावर गेलं होतं. अगदी आणि संध्याकाळ झाली तसं लागलं रडायला. ते थांबेच ना, रडून रडून दमलं, झोपून गेलं. दुसऱ्या दिवशी परत आईबाबांना शोधायला लागलं. पण त्या घरात पोरं रगड. त्या पोरात थोडा थोडा वेळ रामायचा. मग पोरं त्याला तुझे आईबाबा कुठेत असं विचारायची. मग हा लगेच आईबाबा म्हणून भोकाड पसरायचा. त्या पोरांचा खेळच झाला तो. पण एकदा हा रडला नाही. तुझे आईबाबा कुठे असं विचारलं तर फोटो फोटो म्हणायला लागला. तेव्हा घरातल्या कुणाची तरी ट्यूब पेटली आणि तो फोटो स्टुडिओत गेला. त्यांनी तिथे तयार असलेले फोटो शोधले. त्याचा फोटो आणि बरोबर आमचा फोटो बघून पोरगं लागलं नाचायला आनंदाने. मग फोटोग्राफर म्हणाला, मी ह्या पोराला घेऊन जातो. त्याचे आईबाप त्याला नाही शोधत आले तर फोटोसाठी तर येतीलच का नाही. आणि अर्जुनसुद्धा त्याला चिकटला. मी गेलो तर फोटोग्राफरनं हलगर्जीपणाबद्दल माझी चंपी केली. मी म्हणालो, चुकलं बाबा माझं, आता आयुष्यात फोटो नाही काढून घेणार. त्याच्यावर तो काय म्हणाला असं काय करताय, तुम्ही फोटो नाही काढून घेतले तर आमचं पोट कसं भरणार. नाही मला सांगा ना, स्टुडिओत तुमची आणि अर्जुनची चुकामुक झाली कशी. डॉक्टरांनी विचारलं. त्याचं काय झालं, अर्जुनचे फोटो काढायला म्हणून आम्ही स्टुडिओत गेलो. त्याचे 2 फोटो काढले, एक मोटारीत बसून एक विमानात बसून. नर्मदा म्हणाली, लग्नानंतर आपल्या दोघांचा असा एकही फोटो काढलेला नाही, एक काढूया. काय म्हणताय, मी असं बोलले, तुम्हीच म्हणालात दोघांचा सेपरेट फोटो काढूयात म्हणून. जाऊ द्या, आत्ता इथे भांडू नका हो. तर तुम्ही तुमचे फोटो काढून घेण्यात दंग होतात, तेवढ्यात मुलगा बाहेर पडला आणि हरवला. चालत चालत पुढे गेला, जादूगारापर्यंत पोहोचला. बरं, मग नंतर कधी हरवला तुमचा अर्जुन. चटकच लागली हो त्याला हरवायची. काहीतरी काय सांगताय, एवढंसं पोर ते काय मुद्दाम थोडं हरवत होतं. नर्मदाबाईने हे नवऱ्याला टोकलं. बरं ते ठीक आहे, पुन्हा कधी हरवला तो. त्यांचं काय झालं, तो 5-6 वर्षाचा झाला, आम्ही त्याला घातलं शाळेत. त्याचा शिकायला बरा होता बरं का. सगळंच आराटणा कावला. तो पळून का गेला ते सांगा आधी. नर्मदाबाई खेकसल्या. ते कसं सांगणार, का सांगता येत नाही, कारण तो पळून गेलाच नव्हता, हरवला होता. नाही नक्की काय झालं होतं, तो हरवला होता का पळून गेला होता. डॉक्टरांनी परत एकदा विचारलं. मी म्हणतो हरवला होता, तर नर्मदेचं म्हणणं पळून गेला होता. हो, तो पळूनच गेला होता. हे सारखे त्याच्या मागे लागायचे, अभ्यास कर अभ्यास कर. मग मी ते सांगत होतो ना, अभ्यासात बरा होता, तर तू म्हणते चारहाट लावू नका. बरं ठीक आहे, चालू दे तुमचं पुराण. तर आता आपलं पोरगं शिकायला हुशार असेल, अभ्यासात प्रगती करत असेल, तर तो चांगला शिकावा, मोठा व्हावा, असं कुठल्या बापाला वाटणार नाही हो डॉक्टर. आणि हो, आईला नाही तसं वाटत, आईला नाही वाटत, म्हणून आई त्याचे लाड करते आणि बाप त्याला शिस्त लावतो, कारण त्यांनी मोठं व्हावं, घराण्याचं नाव काढावं असं बापाला वाटत असतं. अच्छा, म्हणजे तेवढ्यासाठी त्यांनी शिकावं असं प्रत्येक बापाला वाटतं का. डॉक्टरांनी मध्येच विचारलं. खरं ते सांगतो, अर्जुन शिकायला चांगला होता, त्यांनी खूप शिकावं असं मलाही वाटत होतं. त्यासाठी त्यांनी प्रत्येक परीक्षेत पहिला नंबर काढावा असं मला वाटायचं. म्हणजे अभ्यास करायचा पोरानं आणि कालर टाईट करणार हे हो, हा कुठला नाही. म्हणून मी त्याला खेळायला पाठवायचे. आणि याचा परिणाम 1 वर्ष व्हायचा तो झाला. पोरगं परीक्षेत गच्चकलं नाही का गणारमध्ये. बरोबर. आता तो रिझल्ट घेऊन घरी आलो तर बाप मारणार, हे काय पोराला सांगायला हवं का. मग गेलं पोरगं पळून. मी काय त्याचा गळा दाबणार होतो, पाहत चापकानं फटकावलं असतं, नाही तर कमरेच्या पट्ट्याने फोडून काढलं असतं. तुम्हाला ना मुलांचं मानाचं शास्त्र कळत नाही. मुलांना कधी मारायचं नसतं, त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम होतो. मोठेपणी त्यांच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा त्या आघातांचा, भीतीचा परिणाम राहतो. अशी मुलं पुढे आत्मविश्वास गमावून बसतात. पण मी सांगतोय ती गोष्ट 20 वर्षापूर्वीची हो, तेव्हा होतं मानसशास्त्र वेगळं. पोरांना मारून ओरडून धाकात ठेवलं तरच ती सुतासारखी सरळ राहत. त्या काळी आम्ही आईच्या हातची भाकर आणि बापाच्या पायाची ठोकर खात मोठे झालोय. नोकरी, धंदा, संसार सगळा कसा शिस्तीत केलाय. बरं ठीक आहे, अर्जुन पळून गेला त्याबद्दल तुम्ही सांगत होतात. मग नर्मदाबाई सांगायला लागल्या. त्याचं काय झालं, अर्जुन नापास झाला, घरी गेलो की बाबा आपल्याला फोडून काढणार असं म्हणून तो रडत रडत घरी येत होता. तर वाटेत त्याला एक माणूस भेटला.
त्यांनी अर्जुनला रडायचं कारण विचारलं. अर्जुननी सगळं खरं सांगून टाकलं. तेव्हा तो त्याला म्हणाला, मी आहे, माझ्याबरोबर चल. असं म्हणून तो त्याला घेऊन एस टी स्टँडवर गेला आणि त्यांनी माझ्या अर्जुनला एका बैराग्याला विकून केव्हा टाकला. विकून टाकलं? डॉक्टर चकितच झाल्या. होय हो, विकून टाकलं. केवढ्याला विकलं ते कसं कळणार? अर्जुनने नंतर आम्हाला सांगितलं. तो बैरागी एस टी डेपोत बसला होता. अर्जुन म्हटला, मला त्या माणसानं बैराग्याच्या ताब्यात दिलं. बैराग्याने त्याला काही पैसे दिले, ते त्यांनी खिशात टाकले, चालू पडला. मी त्याला म्हणालो, मी येतोय. मी त्याच्या मागे धावत जाणार, तेवढ्यात त्या बैराग्याने मला इधर बैठो असं म्हणून हाताला धरून खेचलं. नंतर तो बैरागी मला घेऊन एस टीत चढला, कुठेतरी घेऊन गेला. मग आम्ही एका आगगाडीत शिरलो. तिथे तो बैरागी अर्जुनला म्हणाला, मेरे साथ काशी चलो, हम तुम्हें जादू टोना सिखाएगा, स्कूल शिक के क्या करेगा. 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ना ही? डॉक्टरांनी विचारलं. मग त्या काळात ई स्कूल कुठनं आलं? अहो, इंग्रजीतलं ई स्कूल नाही हो, हिंदीत स्कूल ना स्कूल म्हणतात ना, ते ई स्कूल. हां, मग पुढे बैरागी म्हणाला, स्कूल जाके क्या करेगा, माझ्याबरोबर चल, मी तुला पैसे कमवायला शिकवतो. अच्छा, म्हणून तुमचा अर्जुन त्याच्याबरोबर गेला कुठे आहो? त्याला यायला लागली आईची आठवण, म्हणजे माझी. जेव्हा बैरागी बाबाचा डोळा लागलाय असं त्यांनी बघितलं, तेव्हा त्याचा डोळा चुकवून अर्जुन एका स्टेशनवर उतरला. विचारत घरी आला. अगं बाई, मग तिकिटासाठी त्याने पैसे कुठून आणले का काढले बैराग्याच्या खिशातनं? अहो, आमचा अर्जुन तसा नाही हो. एक वेळ उपाशी राहील पण चोरीमारी नाही करणार. तर तुमचा प्रश्न आहे की अर्जुननं तिकिटासाठी पैसे आणले कुठून? तर ते पैसे मीच त्याला दिले होते. म्हणजे तुम्ही त्याला त्या साधूबाबाबरोबर पाठवलं होतं काय? नाही हो, त्या दिवशी त्याचा रिझल्ट होता ना. मला वाटलं होतं हा पहिला नंबर काढणार, म्हणून मी दिले त्याला पैसे आणि सांगितलं, आज वर्गातल्या सगळ्या मुलांना पार्टी दे, त्यांना पाहिजे ते सगळं खायला घाल. पण हा झाला नापास, पार्टी बोंबलली. ते पैसे त्याच्या खिशातच होते. अर्जुन तसा हुशार बरं का. साधूबाबा सोबत असेपर्यंत त्यालाच त्यांनी खायचा प्यायचा खर्च करायला लावला आणि मी दिलेले पैसे परतीच्या तिकिटासाठी वापरले. अहो, पण मुलांच्या हातात पैसे द्यायचे नसतात, हा साधा नियम तुम्हाला ठाऊक नाही का? डॉक्टरांनी विचारलं. बघा तुम्हीच बघा डॉक्टर, हिनी पोराला लाडावून ठेवलाय. अहो, पण मी त्याला त्यावेळी पैसे दिले म्हणून तो ट्रेनचं तिकीट काढून घरी येऊ शकला का नाही तर माझा पोरगा काही घरी परत आला नसता. त्या जादू टोण्यावाल्यांनी त्याचं काय केलं असतं कोणाला माहिती. मुळात अर्जुनला कोणी पळवलंच नव्हतं, त्यांनी स्टोरी रचून सांगितली सगळी. अहो, पण एवढासा मुलगा अशी गोष्ट रचू शकेल? अहो, ती गोष्ट त्यांनी नंतर 5-6 वर्षांनी सांगितली. तेव्हा घरी आल्यावर एक शब्द बोलला नाही होतो. मग तुम्हाला काय वाटतंय? याच्याबरोबर एक मुलगा परीक्षेत गचकला होता, तेव्हा हे दोघे त्याच्या मावशीच्या गावाला जाऊन 2 दिवस राहून आले. अर्जुनकडे होतेच पैसे तिकिटाचे. असं तुम्हाला त्या मुलानं सांगितलं? तो कसा सांगे? मला बाहेर न कळलं. ते खरं नसेल तर तो कुठेतरी हरवला होता. बरं ठीक आहे, अर्जुन आत्तापर्यंत 2 वेळा हरवला होता. 2दा नाही हो, 5दा. हो, 5दा. सध्याची त्याची 5वी वेळ आहे. नर्मदाबाई म्हणाल्या. 5वी नाही, 6वी, कदाचित 7वी 8वी पण असेल. रेकॉर्ड ठेवलाय कोणी? नर्मदा, 10वी परीक्षेनंतर तर सांग. तेव्हा हा हरवला नव्हता, हरवलेल्यांना शोधायला गेला होता. आपण आपल्याला न सांगता गेला होता ना, त्यामुळे आपल्याला तो हरवलाच होता. डॉक्टर, काय झालं होतं, आमच्या शेजारच्याची मेहुणी हरवली होती, त्यामुळे शेजारी झाला होता दुःखी. अर्जुनने ती कुठे कुठे गेली असण्याची शक्यता आहे याची माहिती काढली आणि कोणाला न सांगता शोध मोहिमेवर निघाला. 8 दिवसांनी मेहुणी सकट परत आला. अहो, पण त्याच शेजाऱ्यांनी त्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला, ते सांगा. हां, अर्जुनला 10वीला कमी टक्के पडले, पण त्याच शेजाऱ्यानं खटपट करून ज्युनियर कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळवून दिला. शिवाय मेहुणीला शोधून आणल्याबरोबर ताबडतोब 1,101 रुपये इनाम दिलं होतं, ते वेगळंच. बरं ठीक आहे, त्यानंतर तो कधी हरवला? नाही, तेव्हा हरवला नव्हता, त्याला पळवून नेलं होतं कॉलेजमधल्या मुलीने. काय? एका मुलीने तुमच्या मुलाला पळवून नेलं? डॉक्टरांसाठी ऐकावं ते नवलच होतं. हां, कॉलेजच्या 2ऱ्या वर्षात असताना ती म्हणाली, आपण दोघं पळून जाऊ, लग्न करू, मज्जा येते. मज्जा येते? कमाल आहे. डॉक्टर आणखीनच चकित झाल्या.
कुठल्याही सिनेमात तिने ते बघितलं होतं. नायक नायिका आपापल्या घरातनं पळून जातात. मुलीच्या बापानं तिच्यासाठी आधीपासून दुसरा नवरा ठरवून ठेवलेला असतो. बाप 4 गुंड सोबत देऊन त्याला या दोघांच्या मागावर पाठवतो. सोबत एक पुरोहित आणि लग्नविधीचं सामान देतो. मग तो त्या दोघांना शोधतो, नायिकेला पळवतो आणि तिला गुहेत नेऊन नायिकेशी लग्न लावणार. इतक्यात नायक तिथे पोचतो, तो सगळ्यांना लोळवतो. अहो गणपतराव, ही हिंदी सिनेमाची कथा झाली. तुम्ही अर्जुनबद्दल सांगत होतात. हां, तर त्या मुलीला सुद्धा आपल्या आयुष्यात अशी धमाल घडावी. अर्जुननी सुद्धा 4-6 गड्यांना एक हाती लोळवावं. जमल्यास आपण सुद्धा बाजूला पडलेलं एखादं फळकूट घेऊन बापानं पाठवलेल्या गुंडाच्या टाळक्यात आणावं, अशी त्या पोरीची इच्छा. ती दोघं गेली कोल्हापूरला. आणि कसा कोणास ठाऊक, ही दोघं एसटीतून बाहेर पडल्याबरोबर पोरीच्या बापाचा मित्र तिथे टपकला. त्यांनी पोरीला ताब्यात घेतलं, अर्जुनचं तिकीट काढलं, त्याला परतीच्या गाडीत बसवून दिलं. बरं. मग त्यानंतर तुमचा अर्जुन आत्ता हरवला का? नाही हो, नाही. 2-1 वर्षापूर्वी अर्जुनला आम्ही सांगलीला त्याच्या आत्याकडे पाठवलं होतं. त्यावेळी एसटी आणि ट्रेनमध्ये शेजाऱ्याला भूल पाडून त्याला लुटायचे प्रकार वाढले होते. आम्ही अर्जुनला बजावलं होतं की शेजाऱ्यानं काही खायला प्यायला दिलं तर खायचं नाही अजिबात. पण अर्जुन निघाला माझा बाप. वाटेत शेजाऱ्यानं अर्जुनशी गप्पा मारायला सुरुवात केली. पावसाचा लहरीपणा, क्रिकेट, राजकारण्यांचा नाकर्तेपणा, भ्रष्टाचार, अशा नाना गोष्टींवर दोघांच्या गप्पा रंगल्या. वाटेत एका ठिकाणी बस थांबली असता तो शेजारी अर्जुनसाठी कॉफी घेऊन आला. अर्जुन नको म्हणाला, पण तो फारच आग्रह करायला लागला. तेव्हा अर्जुननं खिशातनं एक गोळी काढली. ती गोळी तो त्याला द्यायला लागला, पण तो गृहस्थ गोळी घेईना. तेव्हा अर्जुन त्याला म्हणाला की तू मी दिलेली गोळी खाल्ल्याशिवाय मी तू दिलेली कॉफी पिणार नाही. तरीसुद्धा तो गोळी घेईना. अगं बाई, कसली गोळी होती ती? होती साधी लिमलेटची हो. पण त्या माणसाला वाटलं आमचा अर्जुन म्हणजे आपला भाऊबंद आहे. या माणसाचा हेतू लक्षात घेऊन अर्जुन तडकला. त्यांनी त्या कॉफीचा कप त्याच्या डोक्यावर उलटा केला. त्यावरून तो अर्जुनला मारायला उठला. आणखीन 2-3 तुटून पडले अर्जुनवर. पण पोलीस येत आहेत हे बघितलं आणि पळून गेले. पण तेवढ्यात अर्जुनची बॅग पण गेली, खिसासुद्धा साफ झाला. अगं बाई, मग काय केलं अर्जुनने? बसला तिथे डोकं धरून. पण काय सांगू डॉक्टर, आमच्या पूर्वजांची पुण्याही कामाला आली हो. बऱ्याच वेळानं का होईना आमच्या गावाला त्या ठिकाणी बसमधनं चहा प्यायला म्हणून उतरला. त्याने अर्जुनची हालत बघितली आणि त्याला तिकीट काढून आत्याकडे जाणाऱ्या बसमध्ये दिलं बसून. वर वाट खर्चाला पैसे पण दिले. बस झाला सगळा अर्जुनचा इतिहास. पेन खाली ठेवून डॉक्टरांनी विचारलं. घड्याळात बघितलं, 10:30 वाजले होते. आज लवकर जायच्या खुशीवर पाणी पडलं होतं. एवढ्यात नर्मदाबाई म्हणाल्या, एक राहिलो. अर्जुन 4थीत असताना त्याला त्याच्या मास्तरनीच पळवलं. ती मोठी गंमत आहे हो. बाहेरगावचा मास्तर बदली होऊन आमच्या गावात आला. तो सुट्टीत अर्जुनला आपल्या गावी आठवड्यासाठी घेऊन जातो म्हणाला. आणि तुम्ही जाऊ दिलं? हां. तो म्हणाला अभ्यासात हुशार आहे, गणिताची थोडी प्रॅक्टिस पाहिजे, करून घेतो ह्याच्याकडनं, म्हणून आम्ही सोडलं त्याला. पण त्या मास्तरच्या डोक्यात वेगळाच विचार होता बरं. त्याचा एक मित्र सिनेमा लाईनीत होता. त्याचं एका चित्रपटाचं काम चालू होतं. त्यात एका नायकाचं बालपण दाखवायचं होतं. त्या नायकाचा चेहरा अर्जुनबरोबर मिळता जुळता होता. पण झालं काय, अर्जुनच्या तोंडी चित्रपटातल्या वडिलांना उद्देशून एक संवाद होता. पण ऐनवेळी अर्जुन भलत्याच माणसाला बाप मानायला तयार होईना. आता आम्हाला मास्तरनी कल्पना दिली असती, आम्ही त्याला इथे समजावलं असतं ना. पण त्या मास्तरला ते मिळणारे पैसे परस्पर स्वतःच्या खिशात टाकायचे होते. तो हेतू फसल्यावर मास्तर पोराला तिथेच टाकून पळून गेला. तो काही परत गावाला आलाच नाही. मग इकडे चित्रपटात या नायिकेला अर्जुनची दया आली. तिने कोणाबरोबर तरी त्याला घरी पाठवलं. पुन्हा एकदा घड्याळात बघून डॉक्टर म्हणाल्या, मुलाच्या हरवण्याचा हा एवढा इतिहास पुरेसा आहे. सध्या तो हरवला आहे, बरोबर आहे का? हां. मग तुम्ही आधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या ना. नाही, ती करायला नको. अर्जुन हरवल्याची तक्रार पोलिसात कायम आहे. दर 2 वर्षांनी आम्ही अर्जुनचा नवीन फोटो पोलिसांना नेऊन देतो. ते बोर्डावर लावतात आणि खाली हरवला आहे असं लिहून ठेवतात. 2-3दा टी व्हीवर सुद्धा चमकला बरं का त्याचा फोटो. गंमत म्हणजे अर्जुन त्यावेळी हरवलाच नव्हता. पण तो रस्त्यात ज्यांना ज्यांना दिसला तेव्हा अर्जुनचं काही एक न ऐकता त्यांनी त्याला घरी आणून सोडला. तेव्हापासून ठरवलं, म्हटलं पोलिसात तक्रार करायची नाही आणि फोटोसुद्धा द्यायचा नाही. यावेळी 1 वर्ष झालं अर्जुन गायब आहे. तो किती वर्षांचा आहे आता? 25.
बरं त्याला एखाद्या गोष्टीची आवड आहे आणि ती घरी राहून पूर्ण होत नाही असं काही आहे? अगं बाई त्याला शिंगाड्याची भाजी फार आवडते, पण मी त्याला ती नेहमी करून घालते. खाण्याबद्दल नाही हो. मग तशी सिनेमाची आवड आहे, तो टी व्हीवर इकडे तिकडे बघत असतो, आम्ही नाही अडवत. बरं त्याचं कुठे प्रेम बीम? तो एपिसोड कॉलेजमध्ये पार पाडला. आता बिनकामाच्या पोराच्या कोण प्रेमात पडणार हो? बरं मग खजिन्याच्या शोधात बिधात कुठे जायची शक्यता नाही हो. विरक्ती येऊन हिमालयात गेला असेल का तो? बरं तुमच्या घराण्यात कोणाला हरवायची सवय? हो, ह्यांच्या वडिलांना होते आधेमध्ये गायब व्हायची सवय. डॉक्टरांनी तो मुद्दा लिहून ठेवला आणि म्हणाल्या, आता तुम्ही निश्चिंत राहा, कधी ना कधी अर्जुन परत येईल. अहो ते आम्हालाही ठाऊक काय हो, आमचा प्रश्न वेगळा आहे. काय प्रश्न आहे तुमचा? 2 तास वाया गेल्याची हळहळ शक्यतो लपवण्याचा प्रयत्न करत डॉक्टरांनी विचारलं. अहो हे नर्मदा पोराला विसरायला तयार नाही. मला सांगा किती दिवस दुःख करत बसायचं आपण? गणपतराव शेवटी मुद्द्यावर यायला नाही. डॉक्टरांना हायसं वाटलं. त्या नर्मदांना म्हणाल्या, अहो मुलाची हरवला तरी परत यायची हिस्ट्री आहे ना, कशाला विनाकारण चिंता करताय? तुम्ही आनंदानं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, मुलगा कधी ना कधी येईल. अहो पण कधी? त्याचे 2चे 4 हात करायची वेळ आली. त्याच्याबरोबर ज्यांची लग्न झाली त्यांच्या घरात पाळणेसुद्धा हल्ले. अहो तो विचार तुमचा अर्जुन परत आला की मग करा. तो पुन्हा हरवायच्या आधी त्याचं लग्न उरकून घ्या. मात्र मी ह्याला काय सांगतोय, आपण आता दुसरा हनीमून करूया. गणपतरावांचं हे बोलणं ऐकून नर्मदाबाई म्हणाल्या, हे असं काहीतरी बोलतात, परक्यांच्या पुढेच असं बोलतात का? डॉक्टर तुम्ही यांचं डोकं तपासा. बघा डॉक्टर, मी असं म्हणालो की मला म्हातार चढ लागलाय असं म्हणते, माझं काही चुकतं आहे का? मुळीच नाही. नर्मदाबाई तुम्ही 4-8 दिवस कुठेतरी बाहेरगावी जाऊन या. वाटल्यास अगदी महाबळेश्वर, कुलू मनालीला नका जाऊ, पण निदान देवदर्शनाच्या निमित्तानं लांब जाऊन या. हा प्रवास घडल्यावर तुम्हाला हुरूप येईल. नर्मदाबाईंना हे पटलं. दोघं बाहेर पडले. गणपतराव नर्मदाबाईंना म्हणाले, हेच मी इतके दिवस ओरडतोय तेव्हा नाही पटलं, आता 500 रुपये खटवल्यावर पटलं. लवकरच गणपतराव नर्मदाबाई तिरुपतीला रवाना झाले आणि मोठा चमत्कार झाला. दर्शन घेऊन दोघं मंदिराच्या बाहेर पडले. इतक्यात आई बाबा असं म्हणत एक जण दोघांच्या पायावरच पडला. अरे अरे हे काय? अगं पडू दे की पाय, इथली पद्धत असेल. गणपतरावांनी पाय पुन्हा एकदा पुढे केले. काय रे बाबा, कुठला तू? अगदी मराठीत हाक मारलीस. मी रायगड जिल्ह्यातला. तालुका? अलिबाग. अलिबागेत कुठे? देवकातेवाडी. अगं बाई, म्हणजे आमच्याच गावातला दिसतोयस, पण तुला कधी बघितल्याचं आठवत नाही. आडनाव काय? धीरमाडकर. अरे धीरमाडकरांची वाडी 4च घरं आहेत. तू कोणाचा? गणपतरावांचा. अगं बाई, तू अर्जुन का काय? आणि हे तोंडाचं असं काय करून घेतलंय? माझा अर्जुन मला भेटला, मला देवच पाज. नर्मदाबाई त्या अनोळखी तरुणाला मिठी मारून रडायलाच लागल्या. गणपतराव स्तंभित होऊन सगळा प्रकार बघत राहिले. हा अर्जुन नाही आहे याची त्यांना पुरेपूर खात्री होती. याचा रंग वेगळा, नाक वेगळं. अर्जुन बराच उजळ होता. याचा वर्ण काळा आहे. तोही साधा काळा नाही, कोळश्याचा जवळ जाणारा काळा. कुणालाही मुलगा समजून मिठी मारणाऱ्या बायकोला कसं समजवावं हे गणपतरावांना कळेना. ते त्या तरुणाला म्हणाले, हे बघ, तू नाव पत्ता बरोबर सांगितला, पण तेवढ्यावरनं तो आमचा मुलगा आहे हे सिद्ध नाही होत. अहो परिस्थितीने याचं असं झालं असेल. हे असं? गणपतरावांनी त्याच्या तोंडाकडे बोट दाखवून विचारलं. सांगतो ऐका. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी घर सोडून गेलो. फिरत फिरत तामिळनाडूत पोचलो. एका चित्रपट कंपनीत कामाला लागलो. मिळेल ते काम करत राहिलो. स्टुडिओत झाडू मारण्यापासून नायक नायिकेला पाणी पाजण्यापर्यंत वाटेल ते. आणि काय झालं, एक चित्रपट पूर्ण आला होता. त्यात नायकाचं आणि दिग्दर्शकाचं कडाक्याचं झालं भांडण. नायक गेला निघून, पण दिग्दर्शक चित्रपट पूर्ण करण्याच्या हट्टाला पेटला. निर्मात्याचे इतके पैसे अडकले होते, त्यामुळे तोही म्हणाला चित्रपट पूर्ण झालाच पाहिजे. पण मग नायकाला माघारी वळवायचं कसं? मग दिग्दर्शक माझ्याकडे बघून म्हणाला, याची उंची आणि देहयुष्टी मिळती जुळती आहे, पण मी थोडा गोरा, नायक काळा. त्या लोकांनी माझी प्लॅस्टिक सर्जरी करून मला डिट्टो नायकासारखं केलं आणि माझ्याकडनं सिनेमा पूर्ण करून घेतला. माझ्या दुर्दैवानं सिनेमा गेला डाब्यात. निर्माता झाला कर्जबाजारी. मला जे थोडेफार पैसे मिळाले त्यावर मी इतके दिवस काढले. आत्ता शेवटची नोट बालाजीच्या पेटीत टाकली आणि तूच मार्ग दाखव म्हणून बाहेर आलो, आणि आई बाबा तुम्ही भेटलात हो मला. गणपतरावांची तरीसुद्धा खात्री पटेना.
पण नर्मदाबाई मात्र त्याला अर्जुन समजून घरी घेऊन आल्या. इतकंच नाही, वर्षभरात त्यांनी त्याच्या लग्नाचा बारसुद्धा उडवून दिला. निमंत्रण पत्रिका डॉक्टरांना देताना त्या म्हणाल्या, हे मात्र अजून मानत नाही तर त्याला. मी त्यांना किती समजवलं. मायकल जॅक्सनसुद्धा आधी किती वेगळा दिसत होता ते दाखवलं, तरीसुद्धा ते म्हणतात की हा आपला अर्जुन नाही. आता काय करायचं? अहो, मग दोघांची DNA टेस्ट करून घ्या ना, डॉक्टरांनी सल्ला दिला. सगळ्यांनी तेही सांगून बघितलं, पण हे ऐकतच नाहीत. गणपतराव ऐकणार नव्हतेच. समजा DNA तो अर्जुन नसल्याचं सिद्ध झालं तर नर्मदाबाई पुन्हा दुःख करत बसणार. आणि आता दुसऱ्याची पोरगी घरात आणली आहे, तिचं काय करणार? 6-7 वर्ष अशीच निघून गेली. आणि एक दिवशी डॉक्टर शर्वाणी शहाणेंकडे नर्मदाबाई आल्या, त्या पेढे घेऊनच. अरे वा, नातू झालेला दिसतोय, डॉक्टर आनंदानं म्हणाल्या. अहो, नातू होऊन झाली 5.5 वर्ष, पण तुमच्याकडे यायलाच मिळालं नाही. पण आज मात्र पेढ्यांचा योग आला. नर्मदाबाई डॉक्टरांना म्हणाल्या, आज काय त्याला शाळेत प्रवेश मिळाला का? तो मिळाला हो, त्यात काय पेढे वाटायचे. आता तो हरवलाय, 3 दिवस झाले त्याचा पत्ताच नाही. आणि तुम्ही त्याचे पेढे वाटताय? अखेर आपल्याकडे खऱ्या अर्थानं केस आली असं डॉक्टरांना वाटलं. मग वाटायला नको? अहो, नातू हरवल्यानं त्याचा बाप हा खरंच आपला मुलगा आहे हे गणपतरावांना पटलं ना. पण मग नातवाचं काय? तो सापडेलो, जातोय कुठे? आणि हरवण्याचं आणि सापडण्याचं आमच्या घराण्याला वळणच आहे. आमचे हेच तेवढे हरवत नाहीत. कपाळाच्या कुंकवावर बोट ठेवून नर्मदाबाई सुखावून म्हणाल्या. बरं, मग सुनबाई काय म्हणते? मी रडायची का नाही तशी आता ती रडतीये. अन्न पाणी सोडलं होतं, मग अर्जुननं भीती घातली की तू नाही खाल्लंस तर मी आमरण उपोषण करीन. मग मी तिला म्हणाले की पोरी जिद्द करू नकोस, अर्जुन उपोषणाला बसला तर हटणार नाही. पोरगं काय आज नाही तर उद्या नक्की येईल. पेढे देऊन डॉक्टर शर्वणी शहाणेंची केस कायमची निघून गेली. मित्रांनो, कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.